आणि निघताना 35-40च्या एका माऊलीने एक प्रश्न विचारला, फोटो काढले, प्रश्न विचारले, आमचे हांडे जाण्याकरता काही करणार आहात का? माझी आई, बहीण, मुलगी सगळ्यांच्या डोक्यावरती मला, बायको सगळ्यांच्या डोक्यावर मला हांडे दिसायला लागले आणि वाटलं की काहीतरी केलं पाहिजे. काका नमस्कार. काका मला तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगाल? मी एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि मला त्याचा अभिमान आहे. 10 बाय 10च्या 2 खोल्यात माझे वडील, आई, मोठी बहीण, मोठा भाऊ, मी, एका ते भाऊ, एक मावस भाऊ, अशी 7 माणसं राहतात. आणि लहानपणीच जेव्हा संघर्ष असतो तेव्हा सगळ्या परिस्थितीवरती मात करण्याची सवय त्याच काळात मला लागली. आणि म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो की माझं बालपण खूप संघर्षात गेलं. माझ्या आईचे संस्कार मी कधी विसरू शकणार नाही. अतिशय कठोर शिस्त पण अपार प्रेम, या दोन्हीचं एक फार छान मिश्रण माझ्या आईमध्ये होतं. माझ्या घडण्यात तिचा वाटा खूप मोठा आहे. सार्वजनिक काम म्हणाल तर ते माझ्याकडे आलं आहे ते असं वडिलांर्जितच आलेलं आहे. माझे वडील रेल्वेच्या GIP रेल्वेमध्ये नोकरीला होते स्वातंत्र्यपूर्व काळात आणि 1926 ते 40 दिल्लीमध्ये होते. दिल्लीमध्ये बोटावर मोडणे इतकी मराठी कुटुंब होती. या त्यांच्या योजनेमुळे 100 कुटुंब तिथे मराठी गेली आणि नूतन मराठी विद्यालय म्हणून मराठी शाळा त्या काळात त्यांनी दिल्लीला सुरू केली. युवक पायोनियर सेक्रेटरी एक आदर्श शाळा उभी केली. दिल्लीचं महाराष्ट्र मंडळ त्याचे सुद्धा जन्मदाता माझे वडील. त्यामुळे माझ्याकडे जे आलेलं आहे ते सगळं असं हेरिडिटरी आलेलं आहे. एक आणखीन उल्लेख केला तरी मला वाटतं योग्य ठरेल, विनोबाजी भावे हे माझ्या आईचे सख्खे मामा. त्यामुळे दोन्ही घराण्यांकडनं माझ्यावर संस्कार चांगले झालेले आहेत आणि म्हणून आयुष्यात जे यश मिळालं त्याचं सगळं श्रेय मी माझ्या या वरच्या पिढ्यांना देतो. SSC पर्यंत मराठी मीडियम, 11वी SSC पर्यंतच माझं शिक्षण झालं. मी 10वीत असतानाच माडीवर रिटायर झाले. त्या काळामध्ये पेन्शन एक प्रकार नव्हता, त्यामुळे घरात कोणी कमावतच नव्हतं. त्या काळात मुलींची लग्न लवकर व्हायची. माझ्या बहिणीचं लग्न शोध चालू होता. माझा भाऊ, त्याला स्कॉलरशिप म्हणून तो कॉलेजमध्ये जात होता आणि उत्पन्नाचं साधन नाही म्हणून मीच असं ठरवलं घरातल्या सगळ्यांसमोर की मी नोकरी करेन. योगायोगाने मी अर्ज केला, परीक्षा झाली, इंटरव्ह्यू झाला, मेडिकल झाली आणि 1 वर्षाच्या स्टेशन मास्टरच्या कोर्सला 53-54ला मी भुसावळला गेलो आणि माझी पहिलीच नोकरी ही स्टेशन मास्टरची, असिस्टंट स्टेशन मास्टरची होती. आणि सांगायला मला आनंद वाटतो की प्रचारक जिवंत माझं यशस्वी होतंच, ते आजही लोक उल्लेख करतात. त्यानंतर मी काही व्यवसाय सुरू केले, पण प्रामाणिकता आणि व्यवसाय याची सांगड घालणं एवढं सोपं नसतं. मी ट्रान्सपोर्टचा धंदा सुरू केला, पण माझ्या असं लक्षात आलं की ह्या धंद्यात आपल्याला नाही राहणार. त्याच काळामध्ये मी मार्केटिंग पण बरंच काही केलेलं असल्यामुळे माझ्याकडे एक आणखीन ऑफर आली. ती अशी होती, जे इंटरकॉम्स आज कॉमन आहेत ते माहीतच नव्हते लोकांना. आणि एका इंटरकॉम बनवणाऱ्या माणसाने मला सांगितलं की तुम्ही इंटरकॉम आमचे विका, आम्ही 15% तुम्हाला कमिशन देऊ. आणि मग मी इंटरकॉम्स विकायला सुरुवात केली. तो धंदा माझा एक झपाट्याने वाढला. TJSB बँकेकडे मी अर्ज केला की मला काम द्या आणि मग लक्षात असं आलं की कोटेशनमध्ये ती फार मोठी फरक पडतो. आणि मग वर्ल्ड बुक इनकॉर्पोरेशनमध्ये जॉईन झालो. 1979 साली तिथे जॉईन झालो आणि 89 साली जॉईन झालो. 90 साली मला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळालं. तिथे त्या कंपनीचं, म्हणजे जी $multi-billion कंपनी, 70 देशात काम करणारी कंपनी, त्यांचं इंटरनॅशनल अवॉर्ड मला त्या काळात मिळालं. नंतर इम्पोर्ट एक्सपोर्टचा प्रॉब्लेम तयार झाला आणि मी टाईम लाईफ एशिया जॉईन केली. टाईम लाईफ एशियामध्ये त्यांनी मला वॉशिंग्टन DC नेलं, तिथे अवॉर्ड मिळालं मला आणि मी नॅशनल ट्रेनिंग मॅनेजर झालो. मी 2 वर्षानंतर नॅशनल ट्रेनिंग मॅनेजर म्हणून मला नॅशनल इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालं, 5 देशात फिरायला मिळालं आणि त्याचा मला फायदा आयुष्यामध्ये खूप झाला.
मोठे मोठे ट्रेनर्सचं ट्रेनिंग मी ऐकलं, त्यामुळे मला असं वाटायला लागलं आपण आता ट्रेनिंगचं काम करू. आणि म्हणून मी कॉर्पोरेट ट्रेनिंगकडे वळलो. काही शिक्षण नसताना मला कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये महेंद्र ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, कॅडबरी, पेपर प्रॉडक्ट्स अशा अनेक कंपन्यांनी, LIC ऑफ इंडिया, ठाणे जनता सहकारी बँक, अशा अनेकांनी मला ट्रेनिंग करता बोलवायला सुरुवात केली. आणि त्याही क्षेत्रामध्ये माझ्या दृष्टीने असाधारण असं यश मला मिळत गेलं. त्यानंतर परमेश्वराने माझे डोळे काढून घेतले. मी पार्शली ब्लाइंड हे अनेकांना माहीत नाही. मी लिहू शकत नाही, वाचू शकत नाही, चेहरे ओळखू शकत नाही. आणि मग काही काळ थोडासा असा गेला की अस्वस्थ होतो, कारण आयुष्यात इतकं वाचलं आहे मी की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. की जसं अर्ली चाइल्डहूड एज्युकेशनवरती मला आवड होती, तर मी युनिव्हर्सिटीत जाऊन अर्ली चाइल्डहूड एज्युकेशनवरचे रिसर्च पेपर मिळाले तेवढे वाचून काढलेले आहेत. मग मेडिकल सायन्सबद्दल असल्यामुळे 9 पाथीचे ग्रंथ मी पालथे घातलेले आहेत, इन्क्लुडिंग रॉयल मेडिकल असोसिएशनचा मेडिकल एन्सायक्लोपीडिया एवढा दाडा असलेला. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलात की काही साध्य होऊ शकतं. ध्यास आणखी साध्य होणं याचा जवळचा संबंध आहे. आणि एक दिवशी माझ्या असं लक्षात आलं, जे नाही याच्याकरता रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा उपयोग का करायचा नाही. आणि म्हणून करता मी लोकांना सांगायला सुरुवात केली की मी काहीतरी काम करणार आहे. त्याच काळामध्ये विद्याभारतीचे लोक माझ्याकडे आले, जी भारतीय संघटना, देशाच्या स्तरावरची संघटना आहे. आणि मुरबाड शहापूर तालुक्यामध्ये शिक्षकांची प्रशिक्षणं, मोटिवेशनल लेक्चर्स याच्याकरता त्याने आम्हाला अनेक ठिकाणी फिरवलं. असंच फिरत असताना एकदा त्यांच्या जीपमधनं जात होतो, समोरून एक मोठा तांडा आला बायकांचा. सगळ्यांच्या डोक्यावरती हंडे होते. 6 वर्षाच्या छकुलीपासून 60 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर हंडे होते. आमच्यातल्या कोणीतरी गाडी थांबवली, त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांचे काही फोटो काढले. आणि निघताना 35-40च्या एका माऊलीने एक प्रश्न विचारला, फोटो काढले, प्रश्न विचारले, आमचे हंडे जाण्याकरता काही करणार आहात का? मी संवेदनशील माणूस आहे, मी त्या रात्री झोपलो नाही. माझी आई, बहीण, मुलगी सगळ्यांच्या डोक्यावरती मला, बायको सगळ्यांच्या डोक्यावर मला हंडे दिसायला लागले. आणि वाचलं की काहीतरी केलं पाहिजे. हे सरकारचं काम आहे, आपलं काम नाही असं म्हणणारी माणसं मला भेटली. आणि त्यातून वसुंधरा संजीवनी मंडळाचा जन्म झाला.